बंधूंनो, आजच्या या पत्रकार परिषदेचं निमित्त कदाचित तुम्हाला समजलेलं असेल, परंतु थोडक्यात आज या पत्रकार परिषदेसाठी माझे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गजाननजी ठाकरे हे उपस्थित आहेत। तसेच प्रत्येक वेळी अन्यायाला वाचा फोडणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आमचे मार्गदर्शक समाधानभाऊ कणकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्यासोबत माझे लहान भाऊ महेश गोंधणे व श्याम वाकतकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। बंधूंनो, गेल्या 25 ते 30 वर्षापासून चिखलीतील कथित डाकू ज्याने आजपर्यंत या चिखली तालुक्यातील चिखली मतदारसंघातील शेतकरी व शिक्षणाच्या नावाखाली शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लूटमार करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या काळ्या कृत्य कारनाम्यासाठी याच पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। बंधूंनो, गेल्या 20 वर्षापासून राहुल बोंद्रे यांच्या भ्रष्टाचारासाठी मी व माझा परिवार संघर्ष करीत आहोत। गेल्या 20 ते 25 वर्षापासून अनेक वेळा माहिती मागितल्या, अनेक वेळा माहिती मिळाल्याने अनेक वेळा माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, परंतु आम्ही कुठेही थांबलो नाही, त्याचा पाठपुरावा करत राहिलो आणि जे आमच्या पूर्वीपासूनचे आरोप होते त्या आरोपाला धरून आम्ही कालपर्यंत परवापर्यंत संपूर्ण कागदपत्री कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आमच्या लढ्याला थोडंसं यश मिळालं आणि आमच्या जी मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपले तहसीलचे कर्मचारी यांनी काल परवाला या राहुल बोंद्रे म्हणजे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरून जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारावर जे अहवाल शासनाकडून प्राप्त झाला त्या अहवालावरून संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपल्याला सर्वप्रथम मी समाधानभाऊंना विनंती करतो की समाधानभाऊ, आपण जे शेतकरी चळवळीत काम करताय आणि आजपर्यंत शेतकऱ्यांची कशा पद्धतीने दिशाभूल झालेली आहे, शेतकऱ्यांच्या नावावर शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन शेतकऱ्यांचे शेअर घेऊन शेतकऱ्यांना कसं फसवण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण उहापोह कराल अशी मी विनंती करतो। आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, महेशजी गोंधळे, त्यांचे शैलेश गोंधळे आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार गजाननजी ठाकरे या सर्व पत्रकार परिषदेत उपस्थित आहे। काल राहुल बोंद्रे यांची व्हिडिओ क्लिप पाहायला मिळाली। त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पूर्ण व्हिडिओ क्लिप ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं की ज्या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, भास्कररावजी शिंगणे साहेब यांनी जे सहकाराचं रोपटं इथं लावलं आणि त्या सहकारातून शेतकऱ्यांचा परिसराचा विकास व्हावा ही मूळ कल्पना त्यांची, त्या कल्पनेप्रमाणे कालच्या बैठकीमध्ये राहुल बोंद्रे बोलले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाच्या कामात दखल देत नाही आणि सहकार सगळ्यात चांगल्या पद्धतीने चालवला जातो, परंतु मला एक प्रश्न पडला की विदर्भातला सहकार जो मारला गेला त्याची मूर्तमेढ राहुल बोंद्रे यांनी सुरू केली। ज्या जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्याचा पूर्ण जीव गुंतलेला आहे किंवा ही बँक कुठंतरी आपल्या हिताची आहे आणि ती बँक आजपर्यंत शेतकऱ्यांनी घामाच्या पैशातून मोठी केली, त्या बँकेचं कर्ज थकवण्याचं काम
सुरुवात राहुल बोंद्रेंनी केली. तात्यासाहेबांचं जे स्वप्न होतं किंवा आपल्याला इथं विकास करायचा आहे, कुठेतरी सहकार पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे इथं आणायचं आहे, म्हणून त्यांनी शुगर फॅक्टरी, सूतगिरणी, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, दूध गंगोत्री असेल, असे अनेक प्रकल्प सहकारी तत्वावर त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तात्यासाहेबांच्या हयातीतच तात्यासाहेबांचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि राहुल बोंद्रे त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून यांनी या सर्व संस्था बुडवण्याचं काम राहुल बोंद्रे यांनी केलं. जिल्हा बँकेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी आज बोलतो असं नाही, किमान बँक ज्यावेळी बंद पडली त्यावेळीपासून शेतकरी संघटना ही बँक वाचवण्यासाठी लढा देत आली. मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये राहुल बोंद्रेंनी असं म्हटलं की बाबा ठीक आहे, मी बँक बुडवली, पण समाधान गणकरनेसुद्धा ट्रॅक्टरचे पैसे या बँकेचे बुडवलेले आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या खाते उतारा आणून त्यांच्या स्वाधीन केला की मी ₹1 माझ्या ट्रॅक्टरचा भरलेला आहे. तसं मी ज्या पद्धतीत तुमच्याकडे माझा नो ड्यूज आणून दिला तसं तुम्ही नो ड्यूज आणून द्या, आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही, तुम्ही काही आमचे शत्रू नाही. परंतु ही जी बँक आहे ही आमची रक्तवाहिनी आहे आणि ती डुबवण्याचं मुख्य काम आज रोजीची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आजचा आकडा सूतगिरणीकडे, मुंसाजी महाराज सूतगिरणीकडे 30,37,811,000 कर्ज 30/3/2026 त्यांच्याकडे थकीत आहे. आणि अनुराधा शुगर मिलकडे 79,82,12,246 कर्ज 30/6 थकीत आहे. आणि वरून यांनीच बँक बुडवायच्या, यांनीच सहकारी संस्था अडचणीत आणायच्या आणि वरून पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण सांगायचं आणि आमदारांना, इथल्या सत्तारूढ पार्टीच्या किंवा इतर आमदारांना आव्हान करायचं किंवा तुम्ही माझ्या कामात लुडबुड करता. मी श्वेताताई महाले यांना फोन करून विचारणा केली किंवा असं आहे तुमची काय लुडबुड याच्यात ते सांगा. तर त्यांनी सांगितलं की काका तुम्ही जाऊन विचारा राहुल बोंद्रेंना की बँकेचा शेवटचा हप्ता सुभाष देशमुख सहकार मंत्री असताना 2.5 कोटीचा हप्ता मी द्यायला लावला. तो याच्यासाठी की सूतगिरणी आपल्या मतदारसंघातली आहे, आपल्याच भागातल्या शेतकऱ्यांचा विकास या सूतगिरणीतून होणार आहे, म्हणून 2.5 कोटी रुपयाचा हप्ता मी द्यायला लावला. म्हणजे की जे सहकार मंत्री देत नव्हते, सहकार राहुल बोंद्रेंचं नव्हतं, तरीसुद्धा मी द्यायला लावला. म्हणून मला जर त्यांच्या विकास कामात खेळ घालायचे असते मी 2.5 कोटीचा हप्ता द्यायला लावला नसता, असं आमदार महोदयांनी सांगितलं. आणि नंतर असं लक्षात आलं की याचा हा राजकारणाचा भाग आहे. कुठंतरी एकमेकाच्या खेळात एकमेकावर आरोप करण्यात, मुख्य प्रश्नावरचं लोकांचं ध्यान उडवायचं आणि आपण ज्या सहकारी संस्था बुडवल्या याच्यावर कुठंतरी खोटं नाटं बोलून लोकांना त्या प्रश्नावरून त्यांचं लक्ष विचलित करण्याचं काम माझे आमदार राहुल बोंद्रे करीत आहेत. माझं त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याची बँक, सहकारी बँक भरून टाकावी, तिचा रुपया भरावा, जेणेकरून आम्हालाही सांगायला होईल की यांनी बँकेचं कर्ज फेडलेलं आहे. आणि मागच्या निवडणुकीत तर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दादांत खोटा स्टेटमेंट केले की माझ्याकडे रुपया बँकेचा नाही, त्याचे लेखी पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे, ते जाहीर बोलले. त्यांचे टेकाळे त्यांच्या कर्मचारी जे आहेत त्यांनी सांगितलं की राहुल भाऊ बँकेचा 1 रुपया नाही. आणि मग आज बँकेचे मुख्य अधिकारी जे आहेत खरासाहेब, त्यांनी आजच्या 31/6 जो 31/3/2026 जो थकीचा आकडा टाकला, तो एक बँक त्याच्या अधिकारी खोटे बोलतात का राहुल बोंद्रे खोटे बोलतात हे समजायला मार्ग नाही. या सर्व गुन्ह्यातून सुटायचं असेल तर राहुल बोंद्रेंनी आमचं कर्ज भरून टाकावं. बाकी त्यांचं राजकारण आणि त्यांच्या या ज्या गोष्टी आहेत या चालत राहणार आहेत. माझी त्यांना हीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे त्यांना विकास पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, कुठेतरी चिखली मतदारसंघाचं भलं झालं पाहिजे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी जिल्हा बँकेचं कर्ज भरून टाकावं. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. बंधूंनो, निश्चितच स्वर्गीय कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी या चिखली नगरीचा व या चिखली बुलढाणा जिल्ह्याचा शैक्षणिक विकास करण्यासाठी शैक्षणिक गंगा आणली. निश्चितच त्यांचं फार मोठं एक स्वप्न होतं की कुठंतरी आपल्या भागातील विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी शिकतील, मोठे होतील आणि कुठंतरी या मुलांचं भविष्य चांगलं होईल आणि कुठंतरी या माध्यमातून चिखली शहरातील व्यापाऱ्यांना, छोट्या किराणा व्यापाऱ्यांना आणि इतर व्यापाऱ्यांना कुठंतरी या माध्यमातून
उत्पन्नात भर पडेल आणि कुठंतरी त्या शैक्षणिक क्षेत्रात कुठंतरी या बुलढाणा जिल्ह्याचं नाव होईल. परंतु ज्या दिवशी या शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद या तथाकथित स्वतःला सहकारचा बादशाह म्हणणाऱ्या राहुल बोंद्रेकडे आलं आहे, त्या दिवशीपासून कुठंतरी या शैक्षणिक संस्थेला शैक्षणिक संस्था कुठंतरी म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कुठंतरी खालवल्या जाऊ लागली. परंतु स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी ही शैक्षणिक संस्था वर येऊन राहिली. या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज आम्हाला दुःख होतं की आज हे गुन्हे दाखल झाले आणि सर्व संचालक मंडळ गुन्हे दाखल झाले, परंतु इतर संचालक मंडळ जे फक्त सयाजीराव होते, पण मुख्य करता धरता व्यक्ती कोणी असेल तर तो हा राहुल बोंद्रे आहे. त्याच्यामुळे आज राहुल बोंद्रेंनी जी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून आणि जो आज उहापोहा करतायत की या विद्यार्थ्यांचं बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं आणि कॉलेज बंद पाडण्याची यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की राहुल बोंद्रेंनी बाजूला व्हावं आणि त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हातात हे महाविद्यालय देऊन, बहुजनांच्या मुलांच्या हातात हे महाविद्यालय देऊन कुठंतरी त्या महाविद्यालयाची प्रगती व्हावी, स्वतःची प्रगती साधू नये. गेल्या 22 वर्षापासून मी पहिले सांगितलं तुम्हाला की आम्ही प्रत्येक वेळी तक्रार करत गेलो आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने शेवटी आम्हाला शासनाकडून जो अधिकृत अहवाल प्राप्त झाला तो अहवाल तुम्हाला थोड्या वेळानं मिळणारच आहे. परंतु बंधूंनो, गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला कदाचित अनुभव असेल या माणसाचा की चोरांच्या उलट्या बोंबाचे आपण म्हणतो, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, त्या पद्धतीनं आजही त्या माणसाचं त्याच पद्धतीनं आजही तो माणूस आपल्या फेसबुक लाईव्हवरून बोंबाबोंब करतो आहे. आणि ते फेसबुक लाईव्ह ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात येणार आहे की सत्य काय आहे ते. कारण माणसाच्या चेहऱ्यावरचं ते सांगतं की आपण काय करून राहिलो, आपण काय बोलून राहिलो. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसाला खंडीखोर म्हणणाऱ्या राहुल बोंद्रेंना याची जाणीव ठेवावी की 100 कोटीची बँक आपण डुबवली, गंगोत्रीसारखा मिल्क प्रोडक्ट आपण डुबवला, हजारो विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसेसुद्धा या माणसानं खाल्ले. त्याच्यानंतर अनेक बहुजनांचा कळवळा म्हणतो ना तो, या माणसानं अनेक विद्यार्थ्यांचे लाखो रुपयाचे डोनेशनसुद्धा घेतले. या व्यक्तीनं मला 10 तरी मुलं असे दाखवावं की जे गरीब परिवारातील आहे आणि यांची मी कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची फी घेतली नाही आणि या मुलांना मी शिकवलं, तेव्हाच आम्ही समजू की खरोखर या माणसाला बहुजनांचा कळवळा आहे. त्यानंतर ज्या काही तांत्रिक बाबी आहेत आणि काही आपल्या कायदेशीर बाबी आहेत, या बाबतीत आमचे मित्र ॲडव्होकेट गजाननजी ठाकरे आपल्याशी संबोधित करतो. कायदेशीर बाब या प्रकरणामध्ये जर बघितली तर जेव्हा FIR दाखल झाला तेव्हा त्या गोष्टीला थोडंसं उदाहरण आलं की खोटे गुन्हे दाखल केले, त्याचं काही तथ्य वगैरे नाही आहे, सर्व काही हे मिळून मिसळून केलेलं आहे असे जे आरोप झाले. त्या संदर्भात मी सगळ्यांसमोर एक गोष्ट आणू इच्छितो की जी कागदोपत्री क्लिअर आहे, पुरावा आहे, सर्व गोष्टी तुमच्यासमोर ज्यावेळेला येतील त्यावेळेला तुमच्याही त्या गोष्टी लक्षात येतील. आता आपण ज्यावेळेला एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर घर बांधायचं म्हणतो तर त्याला प्रामाणिकपणे जर बघितलं तर म्हणजे कुठल्याही कायदेशीर बाबी जर गेला तर त्याला 3 गोष्टी ज्या आहेत ह्या प्रामुख्याने लागतातच. मग ती संस्था असो, व्यक्ती असो, कोणी असो, त्याला त्या गोष्टी घेणं अपेक्षित आहेत. कारण संस्थेला जर एखादं बांधकाम करायचं असेल तर त्याला अकृषकचा परवाना घेणं आवश्यक असतो. अकृषकचा परवाना घेतल्याशिवाय त्याला बांधकाम करता येत नाही किंवा बांधकाम परवाना भेटत नाही आणि भोगवटा प्रमाणपत्र भेटत नाही. ज्यावेळेस हे सगळ्या 3 गोष्टी कंप्लीट होतात तेव्हा कुठं त्या संस्थेला पुढे पाऊल उचलायला जागा भेटते किंवा त्याला कुठेतरी शासकीय याच्यामध्ये ह्या 3 प्रमाणपत्र असल्याशिवाय किंवा ह्या गोष्टी असल्याशिवाय त्यांना मान्यता भेटत नाही. आता ह्याच बाबी घ्याव्या लागतात तर कोणाकडनं घ्यावं लागतात ही बाब तर सगळ्यांनाच माहिती आहे की जर समजा ग्रामपंचायतच्या हद्दीत जर जागा असेल तरीसुद्धा ग्रामपंचायतच्या हद्द इनकेस मी हे सांगत नाही गावठाण नाही, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रेव्हेन्यू गावठाण म्हणजे ज्याला आपण
अधिकार ज्याचा आहे ते SDO आणि तहसीलदार. त्या ठिकाणी जर कुठलंही बांधकाम करायचं असेल तर SDO किंवा तहसीलदाराचं प्रमाणपत्र अपेक्षित आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी ती आहे. आणि जर समजा हीच जर अथॉरिटी नगर परिषदेच्या हद्दीत जरी असली तर ते नगर परिषदेच्या लागेल. आता ही जी संस्था आहे ही सगळ्यांना माहिती की ही संस्था जी आहे ती ग्रामीण भागात आहे. म्हणजे तहसीलदार आणि SDO हे त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी आहे की जे त्या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देते. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर 1992 पासून ते 2013 हा जो कालावधी आहे हा संस्थेचा त्या AICTE ज्यावेळेला अप्लाय केलं 1993 मध्ये त्यावेळेला यांना ह्या कागदपत्राची पूर्तता करणं अपेक्षित होतं. जेव्हा आमचे अर्जदार जे आहे ते तक्रारदार यांनी ह्या कागदपत्राची मागणी केली त्यावेळेला ते कागदपत्र मिळाल्यानंतर त्या कागदपत्रावर जर आपण बघितलं तर आता हा जो पहिला जो कागद त्यांनी सांगितला की आम्ही ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र घेतलंय आणि त्या ग्रामपंचायतचा जो सरपंच आहे जे काय त्यावेळेचे तत्कालीन असतील कोण असतील त्यांनी आम्हाला हे ॲक्युपन्सी सर्टिफिकेट दिलंय. आता मुळात हा विषय ग्रामपंचायतच्या हद्दीतला नाही, ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रातला नाही, तर ग्रामपंचायत हे प्रमाणपत्र कसं काय देऊ शकतो? मुळात ग्रामपंचायतला द्यायचा अधिकारच नाही ना. रेव्हेन्यू डिपार्टमेंटची जागा आहे, परवानगी रेव्हेन्यूची लागेल आणि त्यासाठी ठराव जो आहे तो ग्रामपंचायतचा लागेल. ठराव लागेल, ठरावासोबत त्या ठिकाणी त्याची जी मान्यता आहे तो प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकचं लागेल. याच्यावर जर बघितलं आपण तर कुठेही तारीख नाही, प्रकरण क्रमांक नाही, ग्रामसेवकचा सही शिक्का पण नाही. मग याला आपण ऑथेंटिकेट म्हणणार का? कशाच्या आधारावर आपण याला ऑथेंटिकेट म्हणणार? मग आता हे जे प्रमाणपत्र आहे हे जर तुम्ही म्हणाल योग्य आहे तर याचा पुरावा द्यावा लागेल की नाही? मग ह्याच आधारावरती जेव्हा तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली तेव्हा हे निष्पन्न झालं हे पूर्णपणे बनावट आहे. आणि बनावट हे प्रथमदर्शनी पाहिल्यानंतरच लक्षात येतं. क्लोजअप करा, याच्यावरती जी सही आहे ती सही तुम्ही क्लोजअप करू शकत बघा. ह्याच्यावरची जी सही आहे सरपंचाची केलेली ही सही बघावी. आणि आता जे त्यांचं म्हणणं आहे की कथाकथित सरपंचांनी मला शपथपत्र दिलंय आणि त्यांनी सांगितलं की हे प्रमाणपत्र मीच दिलं होतं. आता ही सही क्लोजअप करावी. बरं, क्लोजअप केल्यानंतर दिसेल ही प्रतिज्ञार्थीची सही म्हणून आहे, प्रतिज्ञार्थीची सही करा क्लोजअप. याच्यामध्ये किती तफावत आहे हे तुमच्या लक्षात येईल. दोन्ही सह्यामध्ये तफावत आहे, ठीक आहे. आता तफावत तर आहेच आहे, पण सरपंचांना अधिकार नसताना सरपंचांनी हे प्रमाणपत्र दिल्याचं सांगतायत. चौकशीमध्ये हे प्रमाणपत्र सरपंचांनी दिलं नाही असं आलेलं आहे. आज सरपंच शपथपत्र देऊन सांगताय मी दिलंय. म्हणजे एका अर्थाने काय होतं की त्या सरपंचाला सुद्धा कुठेतरी प्रेशराईज करण्यात आले की आता त्यावेळेस दिलेलं दाखवतोय आम्ही, त्यामुळे तो आता देऊन टाक. पण होईल का याच्यामध्ये? सरपंचांनी जर शपथपत्र दिलं तर सरपंचांनी सुद्धा त्यांच्या पदाचा गैरवापर केला म्हणून त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई होऊ शकते. आणि ते ॲफिडेव्हिटवर देत आहेत विशेष म्हणजे, त्यामुळे ते सुद्धा आरोपी होऊ शकतात. ही एवढी साधी बाब नाही आहे, कारण ही फसवणूक शासनाची नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा या ठिकाणी फसवणूक झाली. त्यामध्ये दुसरा जो विषय आहे तो आहे म्युन्सिपल काउन्सिल ऑफ चिखली, म्हणजे तुमच्या नगर परिषदेचं प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र कशाचं आहे तर या ठिकाणी बिल्डिंग लँड जे गट नंबर दिलेले आहे त्याच्यामध्ये त्याचं ॲक्युपाईड सर्टिफिकेट. आता मुळात हे गट नंबर जर ग्रामपंचायतमध्ये येतात तर नगर परिषदेला कुठला अधिकार आला प्रमाणपत्र देण्याचा? अहो, जर नगरपालिका नगर परिषद हद्दीत येतील ना, त्यांची जेवढं एरिया आहे, ज्युरिडिक्शन आहे त्याच्या बाहेर जाऊन ते प्रमाणपत्र देऊ शकतात का? प्रमाणपत्र असं. मग आता हे जर त्यांनी दिलं तर कशाच्या आधारावर दिलं? त्यांनी कोणता अधिकार वापरला? म्हणून या बाबतीत जेव्हा चौकशी झाली तेव्हा असं कळलं की हे नगर परिषदेनं दिलेलंच नाहीये. कथाकथित प्रमाणपत्र बनवून, खोटे डॉक्युमेंट बनवून AICTEकडे सादर केले आणि 1992-93 मध्ये संबंधित संस्थेला मान्यता मिळवून आणली. आता मला सांगा, जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकलेत
यांना काही होणार नाही आहे, त्यांचं भविष्य शासन त्या ठिकाणी त्याबाबतीत विचार करणार, त्यांचा काही त्यामध्ये दोष नाही आहे. पण ज्या संबंधित व्यक्तीचा दोष आहे त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही तर काय होणार आहे, FIR दाखल होणार ना. आता या ठिकाणी परत एकदा क्लोजअप करा. आता कुठल्याही एखाद्या मुख्य अधिकाऱ्यांना जेव्हा एखादं प्रमाणपत्र दिलं तर ते कशाच्या आधारावर दिलं, काय दिलं याचा उहापोह त्या ठिकाणी होणं अपेक्षित असते. म्हणजे काय असतं, खाली सोबत जोडलेले असतं, सातबारे उतारे असं एक असतं ना जोडणी, ती आहे का कुठे याच्यावर बघा. बरं, आता दुसरी गोष्ट बघा, ज्या अधिकाऱ्यांना दिलंय त्याने फॉर म्हणून सही केलेली आहे, मुख्य अधिकारी सही सुद्धा नाही, फॉर म्हणून सही आहे त्याच्यावर, आणि हेच दस्त दाखल केले AICTE कडे. मग आता हे जर दस्त प्रथमदर्शनी ज्यावेळेला लक्षात आले तेव्हा समितीने त्या ठिकाणी दोघांनाही बोलून त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली. आता मला माझे जे कंप्लेंट आहे त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी आज सांगितलं की आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली नाही वगैरे वगैरे वगैरे. आता बघा, आपल्या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे. कुठल्याही व्यक्तीला एकतर फी या ठिकाणी एवढं वर्ष चौकशी चालली असेल तर त्या ठिकाणी पुरेपूर संधी दिल्यानंतरच अहवाल तयार झाला नाही. पुरेपूर संधी दिल्यानंतरच एवढे दिवस लागले ना. जर हे लगेच करायचं असतं तर जेव्हा यांनी तक्रार केली तेव्हा 8 दिवसात 15 दिवसात एका महिन्यात होऊ शकलं असतं. त्याला लागत काय होतं, चौकशी अहवाल जर असं ज्यांचं म्हणणं आहे की बनवला ऑफिसमध्ये बसूनच, तर तसंही बनवता आला असतं ना. एवढे दिवस घेण्याची काय गरज होती. पण त्या समितीने पूर्णतः बारकाईने सर्वांना संधी देऊन त्याचा जेव्हा चौकशी केली तेव्हा या बाबी लक्षात आल्या. आणि चौकशी अहवालामध्ये ते सांगितलेलं ना स्पष्टपणे, हे बघा एक झूम करा, मी जे येलोमध्ये दिलेलं आहे त्या येलोमध्ये अंडरलाईन केलेलं आहे चौकशी अहवालामध्ये. दोघांनाही तक्रार करते आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची, त्यांचं म्हणणं मांडण्याची पुरेपूर संधी दिल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, आता या ठिकाणी दुसऱ्या पेजवर त्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे अहवालामध्ये. असं नाही की समितीने अहवाल तसाच दिलाय, त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे ते सुद्धा त्या अहवालामध्ये घेतलेलं आहे. इथपासून सुरुवात आहे, बॅक साईडला आहे. आताच तर तुम्हाला देणारच आहे, हा याची कॉपी देतोच तुम्हाला. त्यामुळे फक्त एक झुमीच्यासाठी म्हटलं की मग तुम्हाला ते कॉपी भेटल्यानंतर लक्षात येईल. दुसरी आता जेव्हा या सगळ्या बाबी पूर्ण झाल्या त्यानंतरच आता या संदर्भात माननीय जे उपविभागीय अधिकारी साहेब SDO साहेब हे त्या ठिकाणी मेन अथॉरिटी आहेत. कारण त्यांच्या कार्यालयातनं आणि त्यांच्या संबंधित डिपार्टमेंटकडनं असं कुठलंही सर्टिफिकेट इश्यू न करता जर तसे फॉर्ज डॉक्युमेंट तयार करून जर एखाद्या शासनाच्या डिपार्टमेंटची जर फसवणूक होत असेल तर साहजिक आहे त्यांना ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने जर असे प्रमाणपत्र जर घेतले नसते तर त्याच्यावर लगेच FIR दाखल होतो. मग आता ज्यांनी एवढी मोठी चूक केलेली आहे, ज्यांनी एवढं मोठं फॉर्ज डॉक्युमेंट बनवलेले आहेत आणि एवढं शासनाची फसवणूक करून या सगळ्या बाबी लक्षात आलेल्या आहेत, लक्षात आलेलं आहे की त्यांनी फसवणूक केली आहे म्हणून त्या बाबतीत संबंधित अधिकारी ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल माननीय कलेक्टर साहेबांकडे दाखल केला, त्याचबरोबर एज्युकेशन डिपार्टमेंटकडे सुद्धा दाखल केला, AICTE कडे दाखल केला आणि त्यानंतर AICTEने त्या संदर्भात चौकशी करण्याचे सुद्धा आदेश दिले होते. जेव्हा हे सगळे फोर्स डॉक्युमेंट समोर आले त्यानंतर त्या संदर्भात आपण बघतोय की ते गुन्हे दाखल झाले. आता या ठिकाणी तहसील कार्यालयाचं, त्यानंतर ग्रामपंचायतचं, त्याचबरोबर जे 2 सर्टिफिकेटने जोडलेले आहेत तुम्हाला अगोदर दाखवलं नगर परिषदेचं, हे कसे बोगस आणि बनावट आहे हे पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे. आता या बाबतीत जर बघितलं तर मला सांगा, एखाद्या व्यक्तीने जर असा खोटे डॉक्युमेंट आणि बनावट डॉक्युमेंटच्या आधारावर जर एवढं कृत्य केलं तर गुन्हा ज्या वेळेला दाखल होतो त्यावेळेला त्याची गांभीर्यता जर पाहिली तर त्या ठिकाणी 465 प्रमाणे, म्हणजे आता BNS जर बघितलं 336 म्हणजे फॉर्जिंग, ज्याला आपण म्हणतो की तुम्ही फॉल्स डॉक्युमेंट इलेक्ट्रॉनिक काही फॉल्स बनवले असतील आणि त्यापासून जे तुम्ही काय मिळवताय ते जे तुम्ही मिळवलेलं असतं ते पूर्णपणे
फोर्जली म्हणजे फसवणूक करून मिळवलेला असल्या कारणानं तुमच्या विरुद्ध 465चा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर 467 म्हणजे बोगस डॉक्युमेंट बनवून व्हॅल्युएबल प्रॉपर्टी बनवणे, कमवणे, तयार करणे, त्यापासून आर्थिक फायदा घेणे. त्याचबरोबर 468 आहे, ज्यामध्ये उद्देशच आहे की फसवणूक करून मिळवणे. साहजिक आहे, ज्या व्यक्तीने सगळं केलेलं आहे त्याला माहिती आहे की आपण एक फॉर्ज बनवलेलं आहे, खोटं बनवलेलं आहे आणि खोटं बनवून आपण दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं इंटेन्शन सुद्धा त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर 471 जे आहे यामध्ये सुद्धा माहिती आहे की त्या गोष्टीचं की फॉर्ज डॉक्युमेंट आहे, बनवून दिलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी 471 जे आहे हे कलम लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 420 सगळ्यांनाच माहिती आहे की खोटे दस्त तयार करून खोट्या दस्ताच्या आधारावरती जर काही मिळवलं तर 420 सुद्धा दाखल होते. आता या सर्व बाबी लक्षात घेता आता हा एका व्यक्तीचा गुन्हा नाही आहे, एका व्यक्तीने केलेला नाही आहे, संस्था आहे आणि विशेष म्हणजे समिती आहे त्यांची, यांनी सगळ्यांनी मिळून केलं म्हणून 120B ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी आपण म्हणतो, संघटित सर्वांनी सगळं एकत्र मिळून केलं, क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट रचून केलं. आता हा रचना कोणाविरुद्ध तर शासनाच्याच विरुद्ध, त्यामुळे जे ॲक्शन घेणं हे पूर्णपणे शासनाची जबाबदारी होती आणि ती शासनाने त्या ठिकाणी पार पडली आणि त्यांच्या विरुद्ध 3 FIR दाखल झाले, ज्यामध्ये पंचायत समिती, तहसील आणि तत्समचे अधिकारी आहेत यांनी नगर परिषद यांनी ठिकाणी दाखल केलेले आहेत. त्यामध्ये FIRच्या कॉप्या सुद्धा आहेत. तसंच पेपरमध्ये तसं जाहीर झालेलंच आहे त्याच्यापूर्वी सुद्धा. आता या संबंधाने जर आपण बघितलं तर आता मला एक सांगा, हे डॉक्युमेंट केव्हा बनवले जातात? ज्या व्यक्तीकडे अधिकार आणि हक्क असतात तेव्हाचे डॉक्युमेंट बनवले जातात. याला आपण काय म्हणतो, पदाचा गैरवापर केला असं म्हणू. संवैधानिक पदाचा. आता काय होतं, सर्वसामान्य व्यक्ती जर एखाद्या वेळेस एखादं प्रमाणपत्र किंवा एखादं येणे ऑर्डर जर आणायला गेला तर त्या बिचारात प्रकरण दाखल करून कमीत कमी 10-15 वेळेस चक्र मारावं लागतं. 2-4 तारखा भेटतात, त्याला ॲडव्होकेट मार्फत जावं लागते. परंतु इथं एकाच मिनिटात प्रमाणपत्र, एकाच मिनिटात सगळ्या गोष्टी जर भेटल्या तर हे केव्हा शक्य होतं, जेव्हा त्याचा कुठेतरी अधिकार हातात असतो. मग हे ज्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्या संबंधित व्यक्तींनी त्याच्याकडे काहीतरी होतं तेव्हाच तरी मिळवलं ना. आणि आज या विषयासंदर्भात जेव्हा एक बाब म्हणजे शासनाने एवढी चौकशी करून सगळ्या गोष्टी समोर आणून त्यांना संधी देऊन सुद्धा ही बाब जेव्हा बाहेर येते तेव्हा सुद्धा हीच गोष्ट मानली जाते की आमची बाजू ऐकून घेतली नाही. आता ह्या सगळ्या बाबी जेव्हा तुमच्या समोर आल्या तेव्हा ह्या बाबतीत तुमच्या तरी लक्षात आले असतील की समितीने एवढा कालावधी जर लावला असेल तर विना ऐकल्याचं कधीही कुठलीही समिती समोर जात नाही, कारण समितीला सुद्धा उत्तर द्यावं लागते. त्यामुळे हे जे काय गुन्हे दाखल झाले असतील किंवा हे जे काय या ठिकाणी प्रकरण झाले असेल त्यामध्ये पूर्णपणे कायदेशीर बाबी आहेत आणि पूर्णपणे खोटे आणि बनावट दस्ताच्या आधारावरती संबंधित व्यक्तींनी शासनाची फसवणूक करून या ठिकाणी या सगळं संस्था जी आहे जे म्हणजे शाळा कॉलेजेस वगैरे आहे ते उभं केल्याचं दिसून येते आणि त्यामुळे त्यांची गुन्हे दाखल झाले. कायदेशीर बाबी जर कोणाला काय असत तर विचारू शकता किंवा त्यावरती जर काही कोणाला म्हणायचं असेल तर सांग. इतक्यावरच न थांबता संबंधित व्यक्तीने आपल्या स्वतःच्या महाविद्यालयामध्ये असलेल्या प्राध्यापकांना पगार देताना पगारावर आकडे वेगळे टाकायचे, सह्या वेगळ्या घ्यायच्या आणि हातात वेगळं द्यायचं. त्याचप्रमाणे अनेक प्राध्यापकांना निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावाने कर्ज काढायचे, निवडणूक लढवायची आणि निवडणूक झाल्यानंतर त्या प्राध्यापकांच्या पगारातून कर्ज वसुली करायची. असे अनेक उदाहरणं आमच्यापर्यंत आलेले आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात की आम्ही जितक्या धैर्यतेने पुढे येतो तसं प्रत्येक व्यक्ती पुढे येईल याची काही गॅरंटी नाही आहे. तरीसुद्धा कुठल्याही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्याची बोंबाबोंब चाललेली आहे की यांचा कॉलेज बंद पाडण्याचा प्रयत्न आहे. परंतु मी खात्रीनं सांगतो की जे विद्यार्थी आजही या महाविद्यालयात शिकत आहे
त्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याचीसुद्धा दखल आम्ही घेतलेली असून या संबंधातसुद्धा स्थानिक आमदार शेताती महाले यांच्याशी ज्यावेळेस मी या विषयावर बोललो त्यावेळेस त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हे व्यवस्थापन बाजूला करून विद्यार्थी, पालक आणि तेथील प्राध्यापक आणि कर्मचारी यांचं एक व्यवस्थापन मंडळ तयार जर झालं तर निश्चितच शासकीय पातळीवर त्यांना जी मदत करता येईल ती मदत करून अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज हे कसं सुरळीत चालता येईल आणि कुठेही मुलांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान नाही होणार याची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे. आपल्याला काही याबद्दल आता काही शंका असतील तर आपण अधिकाऱ्यांना विचारू शकता. आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचतील. माईक एक मिनिट शंभू, तुम्ही बोलता? बोला. 2 मिनटं. एक शंभू 2 मिनटं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करते. चिखलीचे माजी आमदार ज्यांना मी दरोडेखोर म्हणतो असे राहुल बोंद्रे यांचा सकाळी व्हिडिओ पाहिला. त्यानंतर लक्षात आलं की तक्रारदाराने तक्रार केली आणि त्या तक्रारीनुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई करून जे काही गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. आणि राहुल बोंद्रे यांचा व्हिडिओ त्यांनी स्वतःच काढला आणि स्वतःच व्हायरल केला. त्या व्हिडिओत त्यांनी असं म्हटलं की आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही, कुठलीही माहिती न देता आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. इतके वर्षापासून चौकशी चालू होती तेव्हा ती अशी गुपित चालू होती का? जे अधिकारी आले त्यांनी वेळोवेळी सूचना केल्या असतील, वेळोवेळी त्यांना पत्र दिले असतील, त्यांच्याकडे डॉक्युमेंटची मागणी केली असेल, परंतु यांची पूर्वीपासूनची सवय लोकांना फिरवण्याची आहे आणि करून सौरभ नामा निराळा असं होण्याचं काम राहुल बोंद्रे नेहमी करत असतात. विधानसभेत पराभूत झाल्यापासून ते वैफल्यग्रस्त झाले आणि वाटेल बेछूट असे आरोप ते कार्यकर्त्यांवर करत आले. विद्यमान आमदार आमच्या भगिनी श्वेताताई यांच्यावर करत आले, आमचे भाऊजी मंत्रालयीन अधिकारी त्यांच्यावर करत आले. वास्तविक पाहता त्यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास या माजी आमदाराला दिला नाही. इव्हाना आम्ही सुद्धा त्यांना कोणताही त्रास दिला नाही. परंतु माझा पुतण्या त्या ठिकाणी शिकत असताना संपूर्ण शिक्षण झालं, संपूर्ण त्याची फी भरल्या गेली आणि फी भरलेली असताना त्याच्या सगळ्या पावत्या आमच्याकडे होत्या, जे काही नीटचे सर्टिफिकेट होते ते देखील आमच्याकडे होते. एवढं असताना केवळ हेतुपुरस्सर मी त्यांना जाऊन भेटावं या अट्टाहासापायी त्यांनी त्याची मार्कशीट आणि TC ती अडवून ठेवली आणि त्या विरोधात मी विद्यापीठाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवर त्यांचं पुन्हा मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यांनी एकदा नव्हे तर 2 वेळा माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. हे जगजाहीर आहे. पण त्या प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल झाले, मग ते श्वेताताईंनी दाखल केले का? ते माझ्या तक्रारीवर झाले. आजचा सकाळचा व्हिडिओ त्यांनी असं म्हटलं की माजी आमदार जे आहेत त्यांनी आतापर्यंत असे कृत्य केले नाही, परंतु त्यांनी हे देखील कृत्य केले नाही. जेवढे आमदार मंत्री झाले त्यांनी कोणावर हल्ला केला नाही, कोणा कार्यकर्त्याला मारहाण केली नाही, कोणाच्या घरावर हल्ला केला नाही, दरोडा टाकला नाही, कोणाच्या मुलाबाळांचं शैक्षणिक नुकसान होईल असं केलं नाही, कोणाच्या प्रॉपर्ट्या बळकावल्या नाही, कोणाचं आर्थिक नुकसान केलं नाही, कोणती बँक बुडवली नाही. मग हे सगळे कृत्य या राहुल बोंद्रेंनी केले. या मतदारसंघातील जे बहुजनाच्या नावावर ते आज राजकारण करतात, बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं ते सांगतात. या ठिकाणी बहुजनांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही हे मी ठामपणे सांगतो. कारण की आज जो काही तिथे स्टाफ असेल त्यांना व्यवस्थित ज्ञान नाहीये, त्या ठिकाणी ते शिकवतात. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची फी भरलेली असताना सुद्धा फी परत त्यांच्यावर लादली जाते. स्कॉलरशिपचे पैसे कमी आल्याचे सांगून त्या ठिकाणचे कर्मचारी त्या
असं सांगतात की आम्हाला आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आणि परत ती फी त्या विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाते, पालकांकडून वसूल केली जाते आणि त्या पालकांना देखील दमदाटी केली जाते. असे प्रकार सर्रास त्या महाविद्यालयात अनुराधा महाविद्यालयात होत असतात. परंतु याला वाचा कोणी फोडत नाही. आम्ही वाचा फोडली आणि आम्ही तक्रार नेहमी करत आलो आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आतापर्यंत माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर कारवाई झालेली आहे. परंतु ते वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचं आणि तो मी नव्हे अशी त्यांची भूमिका सातत्यानं असते. त्यांनी शेतकऱ्यांची जी जिल्हा बँक आहे शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी ती कर्जमाफी देखील लाटली, त्यांच्या अनुराधा बँकेच्या माध्यमातून लाटली. त्यांनी शासनाचे पैसे भरावे, शासनाला सहकार्य करावं, शासन त्यांच्यावर कोणती जबरदस्ती करत नाही हे मी ठाम या ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी अन्याय करावा, त्यांनी अत्याचार करावा, सत्तेतले आमदार ते देखील होते, पण त्यांनी ते अन्याय अत्याचार केले म्हणून त्यांना असं वाटतं की आता सत्तेतले जे आमदार आहेत ते अन्याय अत्याचार आपल्यावर करतायत. परंतु त्यांनी आतापर्यंत ताईंनी कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य आतापर्यंत केलेलं नाही. मतदारसंघाचा झपाट्याने विकास करत आहेत, कुठलीही त्यांनी बँक बुडवली नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अनेक अभ्यासिका महादेव साहेबांच्या माध्यमातून निधी देण्याचं काम झालं आणि कितीतरी मुलं MPSC UPSC सिलेक्ट झाले, कोणी कुठल्या नोकरीला लागले, रोजगाराला लागले. ताईच्या माध्यमातून जो काही रोजगार कार्यकर्त्यांना देता येईल, त्यांच्या मुलाबाळांना देता येईल, शैक्षणिक सुविधा देता येईल त्या ताईंनी केलेल्या आहेत. म्हणून राहुल बोंद्रे हे मानसिक संतुलन बिघडलेले आणि वैफल्यग्रस्त झालेले आहेत. जे काही पुरावे आम्ही सादर केलेले आहेत त्यावर तुम्ही तक्रारदारांना प्रश्न विचारू शकता आणि आपल्या लेखणीतून आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आमचा हा आवाज पोहोचू शकता. धन्यवाद. एक मुद्दा राहिला. हा एक मिनिट याचा एक मुद्दा राहिला. कर्जमाफीच्या संदर्भातला 2008ला जी कर्जमाफी झाली होती त्याच्या संदर्भातला एक मुद्दा बोलता बोलता मी विसरलो. 2008ला जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीमध्ये अनुराधा बँकेचे 10,64,000 रुपये थकीत असताना ज्या बँकेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शासनाची दिशाभूल करून कर्जमाफीच्या नावावर 2,35,00,000 रुपयाचा लाभ घेतला. त्यामध्ये काही सवण्याचे शेतकरी होते, काही केळूचे शेतकरी होते, काही भोरसाभोरशीचे शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांच्या नावावर 2,25,00,000 एवढा शेतकऱ्याच्या घामाचा पैसा राहुल बोंद्रे यांनी अनुराधा बँकेत जमा केला आणि घेणं होतं फक्त 10,64,000, परंतु शासनाकडून घेतले 2,35,00,000. तर ही पैसे सुद्धा राहुल बोंद्रे यांनी शासनाचे जमा करावे अशी सुद्धा विनंती या अनुषंगाने मी करीत आहे. शासनाचे 100% एक माहिती द्या. मुळात विशेष तो आहे की हे बोगस डॉक्युमेंटच्या आधारावरच AICTE त्यांनी हे ज्या हायर एज्युकेशनच्या ज्या संस्था मान्यता करून घेतलेल्या आहेत त्याच बोगस डॉक्युमेंटच्या आधारावर करून घेतलेल्या आहेत आणि AICTE ते प्रकरण चालू आहे. कालच त्या ठिकाणी त्या संदर्भात समितीने दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. ते सुद्धा हजर होते त्यांच्या विधिज्ञासह. आम्ही सुद्धा कंप्लेंटसह त्या ठिकाणी हजर होतो. त्यावेळेला सुद्धा संस्थेने त्यांना हेच म्हटलंय की तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही दाखल करा. त्यावेळेला सुद्धा त्यांनी 4 आठवड्याचा कालावधी मागवला. आता त्यांनी लाईव्ह मध्ये काय सांगितलं मला एकूण नाही सांगितलं की आमच्याकडे कागद अवेलेबल आहेत. मग ज्यावेळेला AICTE काल कागदपत्र द्यायचे त्यावेळेला का दिले नाही? मग उपलब्ध आहेत तर मग द्यायला पाहिजे. मुळात विषय असा आहे की उपलब्धच नाही आहे, जे आहे ते फॉर्ज आहेत आणि त्याच आधारावरती समितीने आता त्यांचं जे आहे ॲडमिशन बंद केलेलं आहे. पूर्ण समितीने सरळ सांगितले की यावर्षी त्या ठिकाणी ज्या संस्थेने ह्या संदर्भात जे काही शासनाकडून फसवून ज्या काही मान्यता घेतल्या असतील त्या सध्या स्थितीत त्यांना त्या वर्षाला ॲडमिशनात यापुढे तू भेटणार नाही त्या फॅकल्टीला, असं त्या ठिकाणी सांगितलं. या प्रकरणात ना 20/7/2022 नाही सर्व मी ते समोर आलो ना. मी अगोदर बोललो
की कागदपत्रांची माहिती गोळा करत सगळे कागदपत्र आजपर्यंत आम्हाला क्लिअरली मिळाली नाही. ज्यावेळेस क्लिअर जे कागदपत्र मिळाले, ज्यावेळेस मी तक्रार केली, त्या तक्रारीनंतर जे चौकशी समिती नेमल्या गेली SDO साहेबांची, SDO साहेबांनी चौकशी समितीच्या माध्यमातून ते सगळा अहवाल दिला. त्या अहवाल दिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सांगितलं की जे तुमचं जे माझी जी तक्रार होती ती तक्रार तुमची सत्य आहे. त्या तक्रारीवर सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी ते पुन्हा एक त्याच्यावर अहवालावर तक्रार दिली किंवा असा अहवाल माननीय उपविभागीय अधिकारी यांचा आलेला आहे आणि असं असतानाही मी तक्रार करता आहे, परंतु तुमच्या डिपार्टमेंटचे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे, शासकीय अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या, खोटे कागद घेऊन इतका मोठा लाभ गेल्या 30 वर्षापासून घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई करावी. तेव्हा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यांना आदेशित केलं आणि त्या याच्यावरून त्यांच्यावर 3 FIR दाखल झाले. महत्त्वाचा विषय असा आहे, जर एखादा सर्वसामान्य असेल तर लगेच तक्रार दाखल होऊन लगेच कारवाई पण झाली असते. काय थोडंसं राजकीय, थोडंसं सामाजिक, थोडंसं ह्या ज्या गोष्टी आपण बघतो आणि थोडंसं ज्याला आपण म्हणतो दिरंगाई, अशा काही गोष्टीमुळे सुद्धा होऊ शकते. आणि समितीला सुद्धा काही कालावधी लागला, त्याला तसं पाहिलं तर समितीने सुद्धा खूप कालावधी घेतलेला आहे याच्यामध्ये. परंतु एकंदरीत जी चौकशी झाली आहे ती सखोल चौकशी होऊन ज्या वेळेला सर्व अहवाल समोर आला त्यावेळेलाच हे गुन्हे दाखल झाले. आपल्या जिल्ह्यात असे भरपूर कॉलेजेस आहेत ना, आपण मागणी करणार आहे का यासाठी की या कॉलेजचेही असे डॉक्युमेंट फोडलेले आहे किंवा सत्य आहेत त्याची चौकशी करावी. आता बघा, विषय असा आहे की ह्या तक्रारीला 2022 पासून आणि त्याच्या पूर्वीपासून यांनी सुरुवात केलेली आहे. जर असं काही तुमचे पत्रकार बांधवाच्या काही लक्षात असेल तर सांगा, नक्कीच त्या ठिकाणी त्या संदर्भात कारवाई होईल आणि प्रत्येकच ठिकाणी व्हायलाच पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे ना की कोणतेही कॉलेज असो, या ठिकाणी काय कोणा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून म्हणून थोडं चालू आहे. हे चालू याच्यासाठी आहे की ह्या गोष्टी केल्या कशाच्या आधारावरती. राहुल बोंद्रे 1992-93 मध्ये जी समिती असेल ती समिती आणि त्यानंतर जे काय समितीमध्ये चेंजेस झाले ते तेवढ्यापुरता विषय नाही आहे. 1992 पासून ते आज तयार करतात. ते आता कंटिन्युएशनमध्ये गुन्हा थांबलेला नाही आहे. मूळ मुद्दा पहिले लक्षात घ्या, हा जो फॉर्जरीचा गुन्हा आहे, हे जे प्रमाणपत्र आहे हे तयार जरी त्यावेळेला झाले असतील परंतु त्याचा लाभ आत्ताही सुरू आहे. तिथून पासून आजपर्यंत कंटिन्युएशनमध्ये आहे ना, त्यामुळे ते होते नव्हते, आज आहेत नाही आहेत, हा दुसरा मुद्दा आहे. मला हे म्हणायचं आहे की आता कोणतरी साहेबांनी म्हटलं की इतर ट्रस्टी लोकांचा दोष नाही. हां, आता इतर ट्रस्टी लोकांचा दोष नाही, एकच दोषी कसा सह्या तर सगळ्यात जास्त ज्यावेळेस निर्णय घेतले जातात इतर ट्रस्टींनाही माहिती असतात, मग ते ट्रस्टी दोषी का नाही. मी तुम्हाला अगोदरच बोललो की आपल्याकडे सयाजीरावची भूमिका झालेली आहे की एका निर्णय घ्यायचा आणि बाकीने सह्या करायच्या. एक दुसरी गोष्ट, तुम्हाला सह्या करा म्हटलं एखाद्या अध्यक्षानं तर बाकी संचालक मंडळ सह्या करून टाकत असतं. त्यांना माहिती नसतं की पुढं काय. परंतु एखाद्या वेळेस सांगितलं जातं की जर मी एखाद्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि तुम्ही लोक संचालक तुम्हाला सांगितलं आपल्याला प्रोजेक्ट शासनाकडून करून घ्यायचा आहे, पूर्ण तुमच्या सगळ्यांच्या सह्या लागणार, तर तुम्ही डोळे बंद करून सह्या देणार. त्याच पद्धतीने महाशयानं तसंच केलं. त्याच्यामुळे फक्त 100% मागच्या मते आपल्या मते नाही दाखल झाले असं म्हणतात, पण ते ट्रस्टींची नावं घेत नाही. फक्त जी पूर्ण पत्रकार परिषद आहे राहुल बोंद्रे ह्याच्यावरच केंद्रित होते. काही राजकीय प्रेरणा तर नाही. करते धरते राहुल बोंद्रेच हे सगळे. आणि आजपासून गेल्या 25 वर्षापासून माझा आणि त्या परिवाराचा संघर्ष चालू आहे. ट्रस्टी म्हणून नाही, परंतु मी अगोदरच सांगितलं की करते धरते हे होते सगळे, बाकीचे सगळे सयाजीराव होते. आणि याच्या अजून तुम्हाला काही दिवसात दुसरे सुद्धा उदाहरण तुमच्या समोर लवकरच येतील. हे सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे असे राहुल बोंद्रेंनी ते त्यांना माहिती. आता तुम्ही म्हटले की AICTने आता ऍडमिशन थांबवले. तुमच्या आणि राहुल बोंद्रेंच्या याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची ऍडमिशन होणार नाही, त्यांचा काय दोष आहे त्या विद्यार्थ्यांचा? होणार आता त्यांनी म्हटलं की ऍडमिशन 100%. नाही त्या दोघांच्या संघर्षामध्ये विद्यार्थी नाही त्या विद्यार्थ्यांचा निश्चितच दोष नाही आहे. परंतु या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रातील म्हणतो मी, कारण महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी इथं शिकायला येतात. त्या सगळे विद्यार्थी व पालकांना माझी विनंती आहे की सध्या
या प्रकरणामध्ये AICTE कालही त्यांनी विनंती केली की आम्हाला ॲडमिशन सुरू करण्याची परवानगी देईल, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना चक्क नाही म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतो की कुठलेही यांच्या बोलण्याला दिशाभूल होऊन, कारण यांना सवय आहे दिशाभूल करायची, मागच्या वेळेसही त्यांनी असंच केलं, तर कोणीही विद्यार्थी पालकांनी दिशाभूल न होता या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ नये अशी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. तर दोषी आढळल्यास 100% दोषी आढळल्यास 100% त्याच्यावर कारवाई होईल, परंतु विद्यार्थ्यांचं भवितव्य नुकसान होऊ नये. आपल्या चिखली शहराच्या तात्या बोंद्रेचं जे स्वप्न होतं, तात्या बोंद्रेंनी कर्मयोगी तात्या बोंद्रेंनी जे शैक्षणिक दालन इथं उभं केलं, ते शैक्षणिक दालन तसंच नांदत राहावं, तसं डौलानं डौलत राहावं, यासाठी मी अगोदर बोललो की प्राध्यापक, पालक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचं मिळून एक व्यवस्थापन मंडळ निर्माण करावं, म्हणजे थोडक्यात ट्रस्ट.